नमस्कार. घालून अकलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडाहून जाड, तेथे कैचे आणिले द्वाड करंटपण, 23वी ओवी दासबोध नित्यपाठ. ही यज्ञ सिकवण नावाचा जो 12व्या दशकातला 9वा अध्याय त्यातली 29वी ओवी आहे. यात समर्थ रामदास म्हणतायत की आपण बुद्धी इतकी तीक्ष्ण करावी आणि सतत सारासार विचार करावा आणि सगळे कामं व्यवस्थित करावे, जेणेकरून आपलं कर्महीच पूजा होईल. आणि असं करता करता आपली बुद्धी अगदी ब्रह्मांडापेक्षा मोठी होईल इतकं आपण स्वतःमध्ये सामर्थ्य आणायचं की जेणेकरून आपल्या इथे द्वाड करंट पण, म्हणजे करंट पण राहणार नाही, म्हणजे आपली मूर्खता ही नष्ट होईल की जेणेकरून आपण 84 लक्ष योनीतून मानवी जन्मात आलो आहे तर आपण मुक्ती मिळवू शकतो. आता याचा साधा अर्थ असा होईल की प्रत्येक गोष्टीच्या आपण डिटेल्समध्ये जायचं आणि काय करायचं काय नाही करायचं आपण ठरवायचं आणि तसं जीवन जगत राहायचं प्रत्येक ठिकाणी. आणि मग बरेचदा होतं की आपल्याला फास्ट डिसिजन घ्यावं लागतं, पण अगोदरचा आपल्याला एक्सपिरियन्स असला की हे असं असं डिसिजन घेतलं की असं आपण निर्णय घेतला की असं असं घडतं, तर आपण त्यावेळेला योग्य निर्णयच आपण घेऊ शकतो. आणि बरेचदा काय होतं की आपण चांगले निर्णय घ्यायची सवय लावली लहानपणापासून, तर आपले निर्णय सगळे चांगलेच निघतात, भगवंताला समर्पितच होतात. आणि बुद्धीचं सामर्थ्य वाढवणं हे खूप आवश्यक आहे. आणि त्याकरताच मग ते म्हणायचे प्रयत्नवाद आहे हा. बघा, यत्न शिकवण, प्रयत्नांती परमेश्वर, यत्न तो देव जाणावा. की आपण इतकी मेहनत करायची, इतकी करायची मेहनत की आपल्याला म्हणजे अरे बाबा झाला आता रात्रीचा 1 वाजला, आता अजून अभ्यास कर, तुला झोपणं आवश्यक आहे रे. मग 1 ते 4 झोपायचं, 3 तास, पुन्हा जाऊन मग ते कॉलेजमध्ये जायचे. असं तुम्ही बघा, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असो, कुठले कॉमर्स, आजकाल तर सगळंच कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. त्यानंतर मग मेडिकलचे विद्यार्थी असो, मी तुम्हाला घडलेल्या गोष्टी सांगतो की काय असायचं की समजा आपण जे छोट्याशा डायजेस्टमधनं अभ्यास करून परीक्षा देतात त्यांची गोष्ट वेगळी, पण ज्यांनी 2-3 पुस्तकातून अभ्यास केला ते पूर्ण अभ्यास करून जायचे आणि परीक्षा द्यायची आणि मग घरी आल्यावर झोपायचे. मग 1 दिवस सुट्टी असायची बरेचदा पेपरला, मग तेव्हा आल्यावर झोपायचे, पुन्हा आवडायचे, मग पुन्हा पूर्ण अभ्यास करायचा, जाऊन परीक्षा द्यायची, असं करायचं. मी असे काही लोक जे डॉक्टर झालेले बघितलेले आहेत की जसं ॲनाटॉमीचा पेपर आहे तो पूर्ण ग्रेज ॲनाटॉमी, इतर पुस्तकं वगैरे वाचायचे, सगळ्या हाडांचा वगैरे सगळं अभ्यास करायचा सगळं, आणि पूर्ण 72 तास अभ्यास केलेला आहे. त्यांना आई जाऊन जेवायचं त्याच्यात जेवतात त्या वगैरे, आणि जाऊन मग पेपर दिलेला आहे. मग 1-2 दिवस त्यांना सुट्टी असायची, मग दुसरा पेपर. याकरता म्हणजे सुट्ट्या असतात 1-2 दिवसाच्या जनरली जेव्हा अशा मोठ्या परीक्षा असतात. आणि जर का मग फास्ट पेसमध्ये असेल तर आजकाल तर काय छोट्या गोष्टी करून असं करतात, मॉड्यूल्समधून करतात. पण असे पण लोक बघितलेले आहेत. 72 तास कंटिन्युअस अभ्यास, पेपर देऊन आल्यानंतर जे झोपले तर 8-12 तासानंतर उठले, असे पण लोक बघितलेले आहेत. तर त्यामुळे प्रयत्नवाद हा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आईबाबांचे, आजोबांचे आपण मेहनत बघितली असेल, आजूबाजूंच्या लोकांची पण, की बरेचदा असं असायचं की आता बाबा ओव्हरसीज प्रोजेक्ट वगैरे करायचे, तर 30-29 किलोमीटर रेल्वे लाईन 12 तासात त्याच्यावर, म्हणजे ते 6 महिन्यात बांधायचे. 6 महिन्यात 30 किलोमीटर. त्या काळी समजा 30-40 वर्षापूर्वी ट्रॅफिक न थांबवता रात्रीच्या वेळेला वगैरे. तर समजा आपल्या नागपूर मेट्रो वगैरे तर 6 महिन्यात बांधून व्हायला पाहिजेत, किती 42 किलोमीटर तर 9 महिन्यात व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल एक सिंपल सांगतो, प्रयत्नवाद.
तर कधी कधी असं व्हायचं की समजा संध्याकाळी 5ला सुरू झाला तर सकाळी समजा 7पर्यंत ट्रॅफिक नाही, तर असं 14 तास उभं राहून ते सगळं कामं करून घ्यायचे आणि प्रत्येक बारकाईने प्रत्येक म्हणजे त्यांचं ते ब्लू प्रिंट्स बघून प्रत्येक व्यक्तीला ऑर्डर देऊन प्रत्येक गोष्टीकडनं करून घेणं, कधी नाही आलं तर स्वतः जाऊन ते करून घेणं, प्रयत्नवाद. तसंच जे सद्गुरू लोक असतात ते पण आपल्या किंवा टीचर असतात ते आपल्या विद्यार्थ्यांकडून सगळे चांगले कामं करून घेतात, सगळं व्यवस्थित प्रत्येक क्षणाला गाईड करतात. आपल्याला आत्मज्ञान होत असेल तर ते आपल्या सद्गुरूंचा पण प्रयत्न असे समजावा आणि हे आपल्या बुद्धीने ह्या सगळ्या गोष्टी जाणून सतत सावध राहून सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करूनच आपण जगायला पाहिजे असं समर्थ रामदास म्हणतात. मग आपल्याला आत्मज्ञान मिळेलच मिळेल. आपण भगवंताशी केव्हा एकरूप झालो ते पण कळणार नाही. तर असं आपण एक सावध साक्षीपी विवेकी होऊन योगी होऊन भक्त होऊन आपण भगवंताची 24 तास सेवा करावी आणि परमार्थ मार्गात राहावं असं समर्थांची इच्छा, ती आपण त्यांची इच्छा पूर्ण करूया. धन्यवाद.